नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. तर आज आम्ही आलो आहोत आल्समेरमधल्या ट्यून सेंट्रममध्ये. तर चला जाऊ. फुलांच्या आणि झाडांच्या दुनियेमध्ये आज तुम्हाला घेऊन जाणार आहोत. या नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं आणि बागकामासाठी लागणाऱ्या A to Z सगळ्याच वस्तू मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गार्डनसाठी लागणारं ब्रांच कटिंगसाठीचं हे टूल आहे. तुमच्या गार्डनमध्ये जी काही झाडं वाढली असतील त्यांची ब्रांच कट करण्यासाठीचं टूल आहे. आपल्याकडे जे बनवतात गावी काहीतरी टाईप आहे तसंच आहे, सेम तसंच आहे. आणि हे बघ, हे कशासाठी आहे? हे आहे ना, हे तुम्ही ना जे प्लांट्स आहेत ना, लाईक जे ग्रो नाही होत पावडा. प्लांटेशनसाठी लागणारं, गार्डन स्वच्छ करण्यासाठी लागणारं सगळं सामान इथे आहे. काय आहे ते सोनू? रब्बरची हॅमर आहे. पण रबर नाही, मग स्टील आहे. स्टील नाही, रब्बरची हॅमर आहे. लिहिले बघ त्याच्यावर, रब्बर हॅमर आहे. रबरची हॅमर. हॅरी पॉटरची ब्रूम आहे. नाही, हॅरी पॉटरमध्ये डिफरंट आहे, एकदम डिफरंट. इथं शिप्स वगैरेचे काहीतरी असतात वॉनसाठी. गार्डनिंगसाठी लागणारं A to Z सामान या शॉपमध्ये मिळतं. आणि हे बघा, ट्रॉली पण आहेत. शूज पण आहेत बघ, शेतामध्ये काम करण्यासाठी लागणारे शूज आहेत. रबर बूट्स लहान मुलांचे सुद्धा आहेत. गार्डनिंग टेप पण आहे. कशासाठी वापरतात ते? हे बघ, गार्डनिंग मध्ये ते कचरा गोळा करण्यासाठीचा आहे बघ. नाही, हो, कचरा म्हणजे लिव्स गोळा करण्यासाठीचा आहे. लिव्स सॉक करून घेतात, तेच आहे ते. हे बघ, इथे पण तेच आहे. तेच आहे बेटा. आणि हा गार्डनिंगचा पाईप आहे. गार्डनिंगचा काय ते माहिती पण नाही. आणि एक पण आहे. कचरा श्रेड करण्यासाठी आहे गार्डनिंगचा, है ना. सगळा जो पण आपला झाडांचा पाला पाचोळा असेल त्याच्यात तुम्ही श्रेड करू शकता आणि नंतर युजफुल आहे. आणि लॉन मोवर पण आहे. आणि तो ऑटोमॅटिक पण करू शकतो. हां बरोबर, स्वतःहून पण तो फिरून करू शकतो. किती वस्तू आहे तिथे, बापरे. हे काय पिल्लू? हे मेटल डिटेक्टर आहे. मेटल डिटेक्टर नाहीये ते, इझी कट आहे, कट करण्यासाठी. इलेक्ट्रिक ट्रिमर आहे बघ. मराठीत काय म्हणतात त्याला? गार्डनिंग बुकेटला पाण्याची झारी. आणि हे लहान मुलांसाठी पण यांनी इथे वस्तू ठेवलेल्या डिझनीच्या. म्हणजे लहान मुलं हेल्प पण करतील आणि त्यांना काहीतरी भेटेल पण. ब्रश आहेत गार्डन क्लीन करण्यासाठीच. नाही, गार्डन क्लीन करण्यासाठी नाही, स्पायडर वेब काढायसाठी. हो, स्पायडर वेब काढायला. आणि हे काय बघ, जे फ्रूट्स आहेत ते पिक करायला वगैरे काय ते. तेच आहे.
गवत कापण्यासाठीचं एक टूल आहे बघा, 15 युरोला. हा, तुम्हाला असं लाईक आपण शिकलो ना सिंचन पद्धती, त्यासाठीचं मायक्रो ड्रिप सिस्टम आहे बघा. प्लंबिंगचं आहे. हां, झाडांना पाणी देण्यासाठीच. तसं होस अटॅच करायचा मम्मा. एक्सपान्शन सेट, केबल मधून पाणी जाणार. मम्मा हे बघ, होस अटॅच करायचा आणि मग तुम्ही स्प्रे करू शकता. ओ, ते स्पिन पण होईल आय गेस. पाईपला अटॅच करायचा आणि मग तुम्ही हे करू शकता. अरे पाईप पण भेटतात. पाईप पण आहे. घरी पाईप नाही, पाईप घ्यायचे. आणि हे पण सेमच आहे. तर हे पण तेच आहे. पाणी देण्यासाठी झाडांना एवढे टूल्स आहेत. पुन्हा इकडे हे ग्लव्स, लहान मुलांना कचरा काढण्यासाठी वगैरे सगळं आहे. बकेट्स पण आहे. तुला घ्यायचं का? हे आहे ना आपल्याकडे. हा, पण ते वर्क नाही करत नाही. कंदील, हे कंदील आहेत आपल्याकडे गावी जसे जुन्या पद्धतीचे असतात तसेच सेम आहेत. पण त्याचबरोबर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड फीडर ठेवलेले आहेत बघा. 9.50 युरोला आहे. आणि इथल्या लोकांना ना प्रचंड पक्ष्यांची आवड आहे आणि इथल्या प्रत्येकांच्या गार्डनमध्ये तुम्हाला हे बर्ड फीडर लटकवलेले दिसतील, जिथे ते रेग्युलरली दाणे पक्ष्यांसाठी भरत असतात. आणि फक्त बर्ड फीडरसाठीच हे किती मोठं सेक्शन आहे ते बघा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवायला आणि त्यांच्यासाठी दाणे ठेवायला ह्या वस्तू इथे यांनी ठेवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा बरीच व्हरायटी आहे आणि अतिशय क्यूट दिसत आहेत ते बर्ड फीडर एकदम. पक्ष्यांसाठी दाणे ठेवण्याचं बर्ड फीडर तर आपण पाहिलंच, पण इथे बघा पक्ष्यांना खाण्यासाठीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या आहेत बघा. गव्हाचे दाणे आणि मिक्स म्हणजे धान्य सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे इथे. 7 युरोला आहे बघा, 5 kgचं एक. आपल्याकडे तर आपण घरी असतात तेच दाणे पक्ष्यांना टाकतो, पण इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत बघा. शेंगदाण्याचे दाणे पण आहेत इथे, ते सुद्धा इकडचे पक्षी खातात, तर त्याच्यासाठी ते सुद्धा वेगळे ठेवलेले आहेत. असं एक सेक्शन इथे त्या धान्यासाठीचं सुद्धा आहे पूर्ण. हे 5 घेतलेत तर तुम्हाला 3 युरोमध्ये ते येऊन जातील, असं डिस्काउंट सुद्धा या शॉपमध्ये मिळतं. घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जर तुम्हाला काही शोच्या वस्तू ठेवायच्या असतील तर त्याचं हे पूर्ण सेक्शन आहे. आणि किती क्यूट सुंदर अशा वस्तू आहेत ते बघा. पॉट्स आहेत स्पेशली आणि त्यावर ते ठेवण्यासाठी फुलं आहेत. अगदी बगळे सुद्धा बघा कसे आहेत, सोनेरी. पुढच्या महिन्यात ईस्टर आहे आणि त्यासाठी अंड्यांचं अशा रंगीबिरंगी अंडी आणि रॅबिट्सचं डेकोरेशन करतात इथे लोक. डेकोरेशन सेक्शनमध्ये तर इतक्या सुंदर वस्तू आहेत ना की इथून पाय निघत नाही आहे माझा. कॅन्डल लावण्यासाठी सुद्धा आहे बघा. आणि ईस्टरसाठी यांनी हे अशा प्रकारचे काथ्याचे रॅबिट्स बनवलेले आहेत, ते सुद्धा खूपच छान वाटतात. हे जे सेक्शन आहे भलं मोठं, त्यामध्ये प्रत्येक झाडासाठी लागणारं वेगवेगळ्या प्रकारचं कीटकनाशक आणि फर्टिलायझर आहे. म्हणजे खत पाणी झाडांसाठी जे लागतं ते या सेक्शनमध्ये आहे बघा. किती मोठं सेक्शन आहे. काय करता? खत पाणी प्रत्येक झाडासाठी, प्रत्येक मातीसाठी काय ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे किती प्रकार आहेत बघा. पूर्ण एक सेक्शन भरलंय. टोमॅटो उगवण्यासाठीच ग्रीन हाऊस आहे बघा इथे. हे त्यासाठी लागणारं अगदी ग्रीन हाऊस, कंपोस्ट सगळंच इथे आहे आणि 90 युरोला आहे. हे सीड्सचं सेक्शन आहे. हे सगळ्या प्रकारचे सीड्स आहेत. ऑर्गॅनिक स्प्राउटिंग, सनफ्लावर, ऑर्गॅनिक स्प्राउटिंग, मायक्रो ग्रीन्स.
फ्लावर्सच्या बिया आहेत त्या सगळ्या. नेदरलँड्समध्ये वेगवेगळ्या वातावरणामध्ये ज्या काही प्रकारची फुलं, फळं, भाज्या येऊ शकतात त्या सगळ्यांच्या बिया यांनी इथे ठेवलेल्या आहेत. अगदी 2-2, 3-3 युरोला आहेत. हे बघा, भोपळा, शिमला मिरची, लेट्यूस, हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि या सगळ्या तुम्ही आता स्प्रिंग सीझनमध्ये गार्डनिंगसाठी वापरू शकता. पूर्ण एक सेक्शन लॉन बनवण्यासाठीच्या वस्तू आहेत. हे बघा, लॉन बनवण्यासाठीचं सगळं माती आणि मग त्याच्यावरती तुम्ही त्या बिया टाकायच्या, खडी टाकायची आणि मग पूर्ण लॉन बनवायची. किती मोठी भांडी आहेत ती बघा, लॉनमध्ये ठेवण्यासाठी. हे बसण्यासाठी आहे, हे बसण्यासाठीचं आहे. आणि सगळे पॉट आहेत मातीचे, काय काय बसण्यासाठीचं आहे. फुलं फळं गोळा करण्यासाठी बनवलेल्या बांबूच्या वस्तू आहेत या सगळ्या. आपल्याकडे सुद्धा या सगळ्या गोष्टी मिळतात. आत्ता मला नजरेसमोर इतकं भलं मोठं एक सेक्शन दिसत आहे. त्या पूर्ण सेक्शनमध्ये झाडं लावण्यासाठीचे जे पॉट्स असतात ते सगळे पॉट्स इथे वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी बघा तांब्या पितळेचे सुद्धा पॉट्स इथे आहेत. आणि ते फक्त झाडं लावण्यासाठी आहेत, हे विशेष. आणि खूप मोठमोठे पॉट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अगदी सिमेंटचे सुद्धा बनलेले पॉट्स आहेत. आणि इतकं मोठं सेक्शन फक्त या पॉट्ससाठी आहे. ही सगळी जी इथे भांडी ठेवली ती तुम्हाला थोडीफार ओळखीची वाटत असेल, कारण की आपल्याकडे सुद्धा बरीच लोक हायवेच्या बाजूला अशी भांडी विकायला बसलेली असतात आणि त्यांच्याकडूनच आपण ती घेतो. मी तरी आमच्या इथे ठाण्यामध्ये इतकं मोठं नर्सरी सेक्शन, जिथे एकाच ठिकाणी गार्डनिंगसाठी लागणारं सगळं सामान एकाच ठिकाणी मिळेल असं मी काही पाहिलेलं नव्हतं. पण मला इतकं मस्त वाटतं आज इकडे येऊन. इतक्या व्हरायटी आहेत आणि जे काही तुमच्या गार्डनसाठी लागणार आहे ते A to Z सामान तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. प्राइस सुद्धा रिझनेबल आहे अगदी. युरोपमधील नोकरी आणि प्रवासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे पूर्ण प्लांट्सचं सेक्शन आहे आणि बनाना ट्री ती मोठं सेक्शन आहे बघा. हे काय आलंय? बापरे, डायरेक्ट तसंच झाड उचलायचं. लेमनचं आहे हे बघा, है ना? बघ किती मोठं मोठं, म्हणजे अख्खं एवढं मोठं झाड तुम्ही डायरेक्ट न्या आणि लावून टाका असं आहे. खूपच सुंदर आहे ॲक्च्युली. एक डिफरन्स आहे इथं आल्यावर जाणवलं, ते म्हणजे इथे जो टेम्परेचर आहे ना तो बाहेरच्या टेम्परेचरपेक्षा पूर्ण वेगळा आहे. हा एक प्रकारचं यांचं ग्रीन हाऊस म्हणू शकतो आपण. त्याच्यामध्ये वेदर आणि टेम्परेचर हे लोकांनी प्रॉपर मॅनेज करून ठेवलं आहे, म्हणून ही झाडं एवढी सगळी चांगली मेंटेन आहे. आपण कुठलं घ्यायचं ते सांगा आता. आपण तर हा घ्यायचा. कुठला? हा घ्यायचा लेमनचा? नाही, याला नेऊन आपण मोठ्या याच्यामध्ये लावू शकतो. मस्त वाटतं पण ना. चांगला आहे. एकच सेक्शन आम्ही फिरतोय, अजून तिकडे पण आम्हाला जायचं आहे. इतकं मोठं आहे हे, मला वाटत नाही की 4-5 तास तरी पुरतील इथे फिरण्यासाठी, कमीच पडतील असं वाटतं. खूपच भारी वाटतं इथे आल्यानंतर. अगदी झाडांच्या एका वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय. किती मोठी मोठी झाडं आहेत बघा. आता आम्हाला कन्फ्युजन झालंय की आम्ही नक्की किती आणि कोणती झाडं घेऊ म्हणून. प्रत्येक प्लांटमध्ये यांनी कुठलं प्लांट आहे, त्या प्लांटसाठी काय काय केअर घ्यावी लागणार आहे, ते एडिबल आहे की नाही, हे सगळं इथे यांनी दिलेलं आहे बघा. आणि किती टेम्परेचर यायला लागतं, इनडोअर आहे की आउटडोअर आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन याच्यावरती प्रत्येक प्लांटवरती यांनी लिहिलेली आहे. हे 5 युरोलात आणि हे 7 युरोलात ना. पण हे थोडं भरगतचं वाटतं ना, चांगले वाटतात, म्हणजे सेमच आहेत ना. आणि घ्या. हे काय झाडांची माती आहे का? हे बघा, इथं ट्रान्सलेट करूनच सगळं घ्यावं लागतं. काय लिहिलंय? माय रूम प्लांट्स. रूम प्लांटसाठी वेगळी सॉईल आहे बघा. झाडं लावणं पण एकदम खर्चिक आहे इथे.
यांनी बरोबर सांगून ठेवलंय कुठलं झाड तुम्ही घेतलं बघा. आता ह्याची माती वेगळी आहे, ह्याची माती वेगळी आहे. जमिनीमध्ये लावायची झाडं तर आहेतच, पण हँगिंग प्लांट्स पण आहेत यांच्याकडे आणि ती किती सुंदर आहेत ते बघा. खूप व्हरायटी आहेत त्यामध्ये सुद्धा आणि तुम्ही असं प्लांट नेऊन वेल ती लावू शकता. आपल्याकडे आपण बरेचदा बघतो की मनी प्लांट असतं, पण इथे बघा किती व्हरायटी आहे. त्याचबरोबर खूप मोठमोठी झाडं आहेत. आता हे पूर्ण सेक्शन फिरायला जवळजवळ 1 तास तरी लागतोच आहे, फक्त झाडांचं म्हणते मी. आणि पूर्ण ट्यून सेंट्रम जे आहे ते फिरायला तुमच्याकडे पूर्ण दिवस हवा, तरच तुम्हाला जी काही झाडं फुलं हवी ती अगदी सिलेक्ट करून घेऊ शकता. या ट्यून सेंट्रमची अजून एक खासियत आहे ज्यासाठी हे प्रसिद्ध आहे की झाडं फळं फुलांची झाडं तर इकडे मिळतात, पॉट्स पण मिळतात, पण त्याचबरोबर यांच्याकडे फर्निचरसुद्धा मिळतं. गार्डनिंगसाठी जे लागणारं फर्निचर आहे, बरेच लोक गार्डनमध्ये बेंचेस वगैरे टाकून बसतात, चेअर लावतात, तर ते सगळं इथे मिळतं. त्याचं सेपरेट सेक्शन आहे, तिकडे आता मी जाणार नाही आहे कारण की हेच फिरायला आमचे 2 तास ऑलरेडी गेलेत आणि अजून अर्धा-पाऊण तासामध्ये हे ट्यून सेंट्रम आज बंद होणार आहे. पर्पल प्लांट्स आहेत, 2 घेतले ना तर 4 युरोला आहेत. घ्या, अजून एक घ्या. आता हे सगळं फुलांच्या झाडाचं सेक्शन आहे, किती सुंदर आहे बघा. छोटे छोटे गुलाब, हे पण बघा किती सुंदर आहे. बापरे, आमच्या घरी यातलं प्लांट आहे ते तर सुकत चाललंय. ही सगळी निवडुंगासारखी काटे असलेली झाडं आहेत. ॲलोवेरा म्हणजे कोरफड सुद्धा इथे आहे बघा, कसा वेगळ्या प्रकारचा आहे. अजून मला खूप सारे प्लांट्स घ्यायचे आहेत, पण इतका सुंदर स्मेल येतो या सेक्शनमध्ये, खूप भारी वाटतं मी ते. हे बघा कसली भारी भारी फुलं आहेत. मोगरा काय जास्मिन आहे म्हणून स्मेल येतोय. हे बघा जास्मिन प्लांट आहे. आता हे सगळं फुलांचं आणि आर्टिफिशियल फुलांचं सेक्शन आहे, पण आता वेळ संपत आलेली आहे, संध्याकाळचे 5 वाजत आलेले आहेत, त्यामुळे नाईलाज असतं आम्हाला पुन्हा घरी जावं लागणार आहे. पण अजून बरेचसे प्लांट्स आम्हाला घ्यायचे आहेत. खूपच भारी ट्यून सेंट्रम आहे हे. ट्यून म्हणजे गार्डन, आणि जर तुम्हाला गार्डनिंगसाठी काही वस्तू घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही ते येऊ शकता. सो अशा प्रकारे आता आम्ही आमचे प्लांट्स आमच्या सायकलमध्ये ठेवलेले आहेत आणि आता आम्ही घरी जात आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे ऑसम, बाय बाय.